अखेर सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज सकाळपासून 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तरी घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून पुणे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये, जळगाव शहरामध्ये, परभणी शहरामध्ये, बीड शहरामध्ये, अकोला शहरामध्ये, यासोबत रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर असे जे आपल्या महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील सर्व सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सरपांच्या दुकानांमध्ये आणि सरपांच्या दुकानांच्या बाहेर प्रचंड गर्दी केलेली आहे। बघा, काल ज्या सरपांच्या दुकानामध्ये कमी गर्दी पाहायला मिळत असायची, परंतु आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये या सरपांच्या दुकानामध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। कारण आज सकाळी सरपांचे बाजार उघडले होते। सरपांचे बाजार उघडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांनी सोने खरेदी करण्याचा सपाटा सुद्धा सुरूच केलेला आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, आता लग्न सराई सुरू आहे, तर तुम्हाला लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल, तुमच्या नातेवाईकांना सोनं भेटवस्तू म्हणून द्यायचं असेल किंवा तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न असेल, तर ते आता स्वप्न 100% पूर्ण सुद्धा होणार आहे। कारण आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यामध्ये महत्त्वाची मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि या बैठकीमधून या 24 कॅरेटच्या सोन्यावरती, 22 कॅरेटच्या सोन्यावरती, 18 कॅरेटच्या सोन्यावरती आणि 14 कॅरेटच्या सोन्यावरती सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे सोन्याच्या बाजारामध्ये तुफान तेजी अगोदर पाहायला मिळालेली होते, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोनं डायरेक्ट तोंडावरती आपडलेलं आहे। मागच्या 2 दिवसांपासून सोन्यामध्ये तब्बल 30 ते 20 हजार रुपयांची घसरण आम्ही पाहिलेली आहे, परंतु आज सकाळपासून सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळालेले आहे। हे घसरण पाहून तुम्हाला 100% आनंद होणार आहे। तुमच्या पायाखालची जमीन 100% सरकणार आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं किती हजार रुपयांनी स्वस्त झालेलं आहे, याच्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत आपण याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याच्या तयारीत असाल, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल, लग्न सराई सुरू आहे, तर त्या लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवणार असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। परंतु ग्राहकांना एकंदरीत ज्यांना चांदी खरेदी करायची आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। कारण चांदीच्या भावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळत होते। चांदी जशी टप्प्याटप्प्याने वर जात होते, तशीच आता टप्प्याटप्प्याने घसरत आहेत। एकंदरीत विचार करायला गेला तर सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळत आहे। या दोन्ही धातूंचे भाव या ठिकाणी मागच्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले होते, परंतु सध्याच्या स्थितीला या दोन्ही धातूंमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत ग्राहकांना 24 कॅरेटचं सोनं कशामुळे घसरत आहेत, यासोबत 22, 18 आणि 14 कॅरेटचं सोनं कशामुळे घसरत आहे, चांदीमध्ये कशामुळे घसरण होत आहे, तर त्याचीच माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। परंतु ग्राहकांना तुम्हाला जर खरोखर सोनं खरेदी करायचं असेल, खरोखर तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल, तुमचं स्वप्न असेल, तर ते स्वप्न आता कशा पद्धतीने पूर्ण होत आहे, तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर तुमचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो, उद्या सोनं खरेदी केलं तर फायदा होईल की तोटा होईल, परवा दिवशी सोनं खरेदी केलं तर फायदा होईल की तोटा होईल, यासोबत पुढच्या 8 दिवसांमध्ये तुमचा निर्णय सोने खरेदी करण्याचा असेल, 15 दिवसानंतर किंवा महिन्यानंतर सोने खरेदी करण्याचा निर्णय असेल, तर तुमचा फायदा होऊ शकतो का तोटा होऊ शकतो, त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देत आहे। त्यामुळे सर्व ग्राहकांनी हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पाहत चला, जेणेकरून तुमचं सोने खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे, चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे। आता बघा ग्राहकांना एकंदरीत विचार करायला गेलं तर सोनं आणि चांदी याच्यामध्ये तुफान तेजी मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होते। जर विचार करायला गेला तर 2025 सालामधील जानेवारी महिन्यामध्ये 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं सरासरी 83 हजार रुपयांवरती होतं। त्यानंतर तुम्हाला माहिती असेल जानेवारी संपला, फेब्रुवारी संपला, एकंदरीत 6वा महिना जून महिना, 3 जून महिन्यापर्यंत सोनं
83,000 रुपयापासून ते 87-88,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेला होता। परंतु जसा जून संपला त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी होती, तर या दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे सोनं सरासरी 1,25,000 रुपयांच्या पुढे पार केलेलं होता आणि 2025 सालामधील शेवटच्या म्हणजेच 12व्या म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये 1 ते डिसेंबर रोजी या 24 कॅरेटच्या सोन्याचा भाव 1,35,000 रुपये होता। म्हणजेच एकंदरीत विचार करायला गेला तर 2025 सालामध्ये सोन्याने सर्व रेकॉर्ड तोडलेले होते आणि त्याच पद्धतीने आता या 2026 सालामध्ये सुद्धा सोनं अजून रेकॉर्ड तोडून नवीन रेकॉर्ड बनवत होता। बघा पहिल्याच महिन्यामध्ये म्हणजेच 2026च्या जानेवारीच्या पहिल्या महिन्यामध्ये सोन्याने उसळी घेतलेली होते। 1,35,000 रुपयांचं सोनं 40ला गेला, त्यानंतर 1,40,000 रुपयांचं सोनं हे फक्त 30 दिवसांच्या कालावधीमध्ये घडलेलं आहे। म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून 31 जानेवारी 2026 पर्यंत सोनं तब्बल 25,000 रुपयांनी सोनं वाढलेलं होता। विचार करायला गेला तर हे सोनं सरासरी 1,30,000 रुपयाच्या पूर्ण अगोदर होता। 1,35,000, 1,40,000 रुपये, 1,55,000, 1,60,000 रुपये, 1,70,000, 1,80,000 भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या सोन्यामध्ये तेजी पाहायला मिळत होते। सर्व ग्राहकांना वाटत होतं की सोनं आता या पुढच्या म्हणजेच फेब्रुवारी म्हणजे चालू महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये सोनं 2 लाखांच्या पुढे जाईल, परंतु सर्वांचं स्वप्न आता भंग होत आहे। सोनं खरेदी करत असाल तर सावधान व्हायचं आहे। अगोदर हा व्हिडिओ सविस्तर पहा, त्यानंतर हे सोनं कशामुळे वाढत होतं आणि आता कशामुळे घसरत आहे याविषयी माहिती देत आहे। बघा ग्राहकांना सोनं किंवा चांदी खरेदी करताना कधीच घाईगडबड केली नाही पाहिजे। जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करताना घाईगडबड केली तर तुमचा तोटा होत असतो, तुम्हाला याच्यामधून कोणताही फायदा होत नसतो। त्यामुळे जर सोनं खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायची असेल तर त्याची माहिती घेतल्याशिवाय हा निर्णय कधीच घेत जाऊ नका। कारण काय होतं बघा, जर तुम्ही आज चांदी खरेदी केली, सोनं खरेदी केलं आणि जर तुम्हाला याचा कोणताही अंदाज नसेल तर तुम्ही नुकसानामध्ये जाऊ शकता। बघा मागच्या 2-3 दिवसांपूर्वी भरपूर ग्राहकांनी 1,80,000 रुपयांवरती सोनं होतं, त्यावेळेस कोणी 10 तोळं सोनं खरेदी केलं, कोणी 12 तोळं सोनं खरेदी केलं, परंतु पुढच्या 2 दिवसानंतर लगेच या सोन्याच्या भावामध्ये 20,000 रुपयांची घसरण झाली, त्यांचा 20,000 रुपयांचा तोटा झालेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सोने खरेदी करताना, चांदी खरेदी करताना आपला निर्णय चुकला नाही पाहिजे, आपला तोटा नाही झाला पाहिजे, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। जे ग्राहक म्हणजे सोने खरेदी करणारे जे ग्राहक हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पाहतील त्यांचा फायदा 100 आणि 101% होणार आहे। तर बघा ग्राहकांना एकंदरीत 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेट हे 4 प्रकारचे कॅरेटचे सोने कशामुळे घसरत आहेत, याच्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे, यासोबत चांदी प्रति 1 किलो चांदीचा भाव काय आहे, या चांदीमध्ये कशामुळे घसरण होत होते, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल, विचारात असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमचं सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न एकंदरीत आता पूर्ण होत आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आपण सर्वात अगोदर सोन्याचे आजचे ताजे भाव काय आहेत, चांदीचे आजचे ताजे भाव काय आहेत यावरती नजर टाकणार आहोत, ते भाव सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु ग्राहकांनो सोन्याचे भाव कशामुळे वाढतात, सोन्याचे भाव कशामुळे घसरत असतात, चांदीचे भाव कशामुळे वाढतात, चांदीचे भाव कशामुळे घसरत असतात आणि एकंदरीत या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये सोन्याचा भाव कसा राहिला, या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये चांदीचा भाव कसा राहिला यावरती स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन सुद्धा आलेलं आहे। ते स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे। याचबरोबर ग्राहकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार बघा सोनं आणि चांदी यामध्ये एक मोठा तफावत असते। बघा विचार करायला गेला तर आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये या ठिकाणी ट्रेड डील झालेली होती, त्यामुळे मागच्या 2 दिवसांपासून शेअर बाजारामध्ये मोठी उसळी पाहायला मिळालेली होती। त्याचा परिणाम सुद्धा या सोन्याच्या भावावरती पाहायला मिळालेला आहे। बघा ग्राहकांनो एकंदरीत जर विचार करायला गेला तर सोनं हे आपल्यासाठी सुरक्षित गुंतवणूक म्हणून आपण घेत असतो, चांदी सुद्धा सुरक्षित गुंतवणूक म्हणून आपण खरेदी करत असतो। म्हणजे सोनं हे एक आपण गोल्ड सेफ हेवन म्हणून याच्यामध्ये गुंतवणूक करत असतो, परंतु काही वेळेस ही जी गुंतवणूक आहे तर ती गुंतवणूक आपल्या अंगलट येत असते, म्हणजेच
आपला तोटा करत असते। त्यामुळेच ग्राहकांनो हा व्हिडिओ सविस्तर पहा। सविस्तर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजून जाईल की सोन्याचे चांदीचे भाव कशामुळे घसरत आहेत, अजून किती हजार रुपयांची घसरण होईल, तुम्ही सोनं आणि चांदी कधी खरेदी केलं पाहिजे याची माहिती सुद्धा तुम्हाला समजून जाणार आहे आणि तुमचा फायदा हा 100% होणार आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की सोन्याचे भाव चांदीचे भाव कशामुळे घसरत आहेत, अजून किती हजार रुपयांची घसरण होईल, तुम्ही कधी सोनं खरेदी केलं पाहिजे याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। सर्वात अगोदर सोन्याचे आणि चांदीचे भाव कशामुळे घसरत आहेत त्याविषयी माहिती देतच आहे। बघा ग्राहकांना एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोन्याचे भाव घसरण्याची प्रमुख 4 कारणे आहेत आणि चांदीचे भाव घसरण्याची प्रमुख 4 कारणे आहेत। त्याच्यामध्ये सोन्याचे भाव घसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे बघा ज्यावेळेस शेअर मार्केटचं ग्राफ वरती जात असतं त्यावेळेस सोन्याचा भाव सुद्धा वाढत असतो। यानंतर दुसरं कारण म्हणजे बघा या सोन्याच्या भावावरती काही GST लावण्यात येत होता। अगोदर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मोदी सरकारने सोन्यावरती जो GST होता तर त्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचे नियम लागू केलेले होते। आपल्या राज्यामध्ये आपल्या संपूर्ण देशामध्ये GSTचे स्लॅब आहेत, जसं की 28%, 18%, 12%, 5% असे GSTचे स्लॅब होते। त्याचा परिणाम सुद्धा सोन्यावरती दिसून आला। यासोबत अमेरिकेचा मजबूत डॉलर, तर या डॉलरचा परिणाम सुद्धा या सोन्याच्या भावावरती पाहायला मिळत आहे। एकंदरीत सोन्याची घसरण आणि सोन्याची वाढ याच्यामध्ये भरपूर तफावत आहेत। जागतिक बाजारपेठ असेल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल, तर याचा परिणाम सुद्धा या सोन्याच्या बाजारामध्ये होत असतो। एकंदरीत विचार करायला गेलं तर सोनं हे जरी सुरक्षित असलं तर काही कालावधीनंतर किंवा काही काळानंतर आपले अंगलट सुद्धा येत असतात। त्यामुळे जर तुम्ही कधी पण सोनं खरेदी करायला गेलात तर थोडासा अभ्यास करूनच सोनं खरेदी करायचं असतं। तर एकंदरीत आपण काही जे महत्त्वाचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत त्यावरती नजर टाकूयात। सोन्याचे भाव घसरण्याचे, चांदीचे भाव घसरण्याची माहिती देतो, त्यासोबत चांदीचे सोन्याचे भाव आजचे ताजे भाव काय आहेत त्याविषयी सुद्धा आपण पाहणार आहोत। आता बघा ग्राहकांना सोन्या चांदीचे भाव तर आपण पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा 24 कॅरेटचं सोनं जर तुम्हाला खरेदी करायचं असेल आणि ते सोनं तुम्हाला 24 कॅरेटचंच मिळालं पाहिजे, 22 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल ते सोनं 22 कॅरेटचं तुम्हाला मिळालं पाहिजे, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर ते सोनं सुद्धा तुम्हाला मिळालं पाहिजे। असं जर वाटत असेल तर तुम्ही महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे। बघा ग्राहकांनो एकंदरीत विचार करायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची फसवणूक होत आहे। आता याच्यामध्ये काय तर बघा भरपूर अशी ठिकाणे आहेत, त्या ठिकाणामध्ये बाजारपेठ आहेत। या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 24 कॅरेटचं सोनं सांगितलं जातं, परंतु ते सोनं 22 कॅरेट किंवा 18 कॅरेटचं सोनं असतं। त्यामुळेच ग्राहकांनो ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे। बघा ग्राहकांनो जरी तुम्हाला 24 कॅरेटचे पैसे मोजले तर तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे, 22 कॅरेटचे पैसे मोजले तर 22 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे, 18 कॅरेटचे पैसे मोजले तर 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचे पैसे मोजले तर 14 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे। जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सोनं हे कसं ओळखायचं, त्या सोन्याची शुद्धता कशी तपासली जात असते, चांदीची शुद्धता कशी तपासली जाते याविषयी माहिती देऊन टाकतो। यासोबत ज्या ग्राहकांकडे जुनं सोनं आहे तर त्या ग्राहकाने ते सोनं तसंच राखून ठेवायचं आहे की ते सोनं मोडून टाकायचं आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देतो। कारण सोन्याच्या बाजारामध्ये अगोदर तेजी पाहायला मिळालेली होते, त्यावेळी ज्यांच्याकडे जुनं सोनं होतं तर ते खुश होत होते, परंतु सोन्याच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप पाहायला मिळाला, सोन्याचे भाव घसरले। त्यामुळे सध्याच्या स्थितीला ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे तर ते आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत। त्यांच्या मनामध्ये 100 200 विचार घोंगवत आहेत की आपण हे सोनं मोडावं की खरेदी करावं, हे सोनं मोडावं की तसंच ठेवून द्यावं, हे असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये सुद्धा पडत आहेत। जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल, तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडत असेल की हे सोनं राखून ठेवावं की हे सोनं मोडावं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे। तर बघा एकंदरीत विचार करायला गेला तर सोनं आणि चांदी हे आपल्यासाठी 100% फायदेशीर आहे। सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक असते, चांदीमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक सुद्धा म्हटली जाते। एकंदरीत विचार करायला गेला तर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल, चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमचा 100 आणि 101% फायदा होऊन जाणार आहे। आता बघा ग्राहकांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प साहेब
साहेब यांच्यामध्ये ट्रेड डील झालेली आहे। तर डील झाल्यामुळे काय झालं की याचा थेट परिणाम या सोन्याच्या भावावरती पाहायला मिळून आला। मोठ्या पद्धतीने सोन्याचे भाव हे वाढत होते। अचानक सोन्यामध्ये मोठा भूकंप पाहायला मिळाला आणि सोन्याच्या बाजारामध्ये मोठी अगोदर तेजी पाहायला मिळाली, आता घसरण सुद्धा पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार करायला गेला तर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल, चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। तुमचं भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला अगोदर सोनं खरेदी करणं परवडत नव्हतं, परंतु या निर्णयामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला सोनं खरेदी करणं 100% परवडणार आहे। तर बघा ग्राहकांनो, एकंदरीत आपण 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट हे 4 प्रकारचे सोने किती हजार रुपयांनी घसरत आहे, याच्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे, यासोबत चांदीचे भाव किती हजार रुपयांनी घसरत आहे, त्याच्यामध्ये किती हजार रुपयांची अजून घसरण होईल याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहे। तर बघा ग्राहकांनो, आजचा 24 कॅरेटचा ताजा भाव म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 1 तोळा सोन्याचा भाव आज सरासरी 1,62,000 रुपयांवरती आलेला आहे। 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,55,000 रुपयांच्या आसपास आलेला आहे। 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव सुद्धा घसरलेले आहेत। याच पद्धतीने चांदीमध्ये मागच्या 8 दिवसांपासून सरासरी 1,10,000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे। अजून चांदीमध्ये घसरण होईल असे नवनवीन अंदाज वर्तवण्यात येत आहेत। बघा ग्राहकांनो, हे झाले सोन्याचे आणि चांदीचे भाव। आता तुम्ही खरेदी करावं की नाही, तर बघा हा व्हिडिओ आम्ही शैक्षणिक दृष्ट्या बनवलेला आहे। याच्यामध्ये काही जे महत्त्वाची माहिती होती ते महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे। जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोनं चांदी खरेदी करा। बघा जेणेकरून काय होईल की तुमचा तोटा होणार नाही। बघा या ठिकाणी आम्ही फक्त माहिती देण्याचं काम करत असतो।